नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे। तुम्ही ड्रग्स माफिया, वाळू माफिया, भू माफिया अशा अनेक माफियांचे प्रकार ऐकले असतील, पण आता न्याय व्यवस्थेच्या आतच एक भयानक माफिया उदयास आला। जामीन माफिया किंवा बेल माफिया हे फक्त अफवा नाहीत, तर भारतात अनेक ठिकाणी हे नेटवर्क सक्रिय आहेत। गरीब आणि निर्दोष लोकांना कसे लुटले जाते, ही यंत्रणा कशी काम करते, आज आपण सविस्तर स्टेप बाय स्टेप समजून घेऊया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेअर करा। सर्वप्रथम, जामीन म्हणजे नेमके काय? भारतीय दंड संहिता आणि आता नवीन BNSS कायद्यानुसार एखादी व्यक्ती अटक झाली तर तिला तात्पुरते सोडण्याची प्रक्रिया म्हणजे जामीन। दोन मुख्य प्रकार असतात। बेलेबल ऑफेन्सेस पोलीस स्टेशनवरच जामीन मिळू शकतो, त्यानंतर नॉन बेलेबल ऑफेन्सेस कोर्टात अर्ज करावा लागतो। कोर्ट न्यायाधीशाच्या विवेकानुसार जामीन देतो किंवा नाकारतो। ही सिस्टीम लोकांना न्याय मिळेपर्यंत वर्षानुवर्ष जेलमध्ये ठेवू नये म्हणून आहे, पण या सिस्टीमचा गैरफायदा घेऊन काही लोकांनी एक संपूर्ण काळे बाजाराचे नेटवर्क उभे केले। हे नेटवर्क वकील, दलाल, कोर्ट क्लर्क, पोलीस आणि काही प्रमाणात प्रभावशाली व्यक्तींशी जोडलेले असते। जामीन माफियाची यंत्रणा कशी काम करते? हे नेटवर्क अतिशय व्यवस्थित आणि क्रूर आहे। ते गरीब, ग्रामीण, कमी शिक्षित लोकांना टार्गेट करते। पहिले, अटक झाल्यानंतर ताबडतोब हल्ला। एखादी व्यक्ती, विशेषतः गरीब, मजूर, शेतकरी, छोटा गुन्हा केलेला अटक होते, ताबडतोब हे दलाल पोलीस स्टेशन, तुरुंग आणि कुटुंबाशी संपर्क साधतात। मी तुझी मदत करतो, 2 ते 3 दिवसात जामीन मिळेल, पण पैसे द्या। कुटुंब घाबरलेले असते, त्यांना फोन करतात आणि 50,000 ते 5 ते 10 लाखापर्यंत मागतात। सामान्य वकील 5 ते 15 हजारात काम करतात, पण हे स्पेशल कनेक्शन सांगून जास्त पैसे घेतात। आता दुसरं, फेक हमीदार आणि फेक डॉक्युमेंटचा खेळ। जामीनसाठी हमीदार, श्युरिटी लागतात, ज्यांच्याकडे प्रॉपर्टी किंवा पैसे असावेत। हे माफिया फेक हमीदार पुरवतात। फेक प्रॉपर्टी पेपर, फेक आधार कार्ड, फेक बँक स्टेटमेंट्स कोर्टात हे दाखवले जातात। जामीन मिळाल्यानंतर हे हमीदार गायब होतात। नंतर कोर्टाला समजते की हे फेक आहेत, तर आरोपी पुन्हा अटक होऊ शकतो आणि केस आणखी गुंतते, पण माफियाने पैसे आधीच उकळलेले असतात। त्यानंतर तिसरे, कोर्टातील क्लर्क आणि स्टाफची मिलीभगत। जामीन अर्ज लवकर दाखल करण्यासाठी क्लर्कला घूस मिळते। सुनावणी लवकर मिळण्यासाठी डील होते। काही वेळा पोलिसांना सांगून चार्जशीट मध्ये चुका करून घेतात, जसं की पुरावा कमी दाखवणे, जेणेकरून जामीन सोपा होईल। जामीन अर्ज फक्त फॉर्म भरून ठेवतात, पण प्रत्यक्ष प्रयत्न करत नाहीत। आम्ही प्रयत्न केला, पण कोर्टाने नाकारला, म्हणून पैसे परत देत नाहीत। आता चौथे बघा, गोर गरिबांना कसे लुटले जाते। गरीब कुटुंबाकडे पैसे नसतात। हे माफिया पैसे द्या, नाहीतर तुमचा भाऊ किंवा मुलगा 5 ते 10 वर्ष जेलमध्ये सडेल, असे भीती दाखवतात। जमीन, सोने, गाय, बैल, घरातील सामान विकून पैसे जमा करतात। पैसे दिल्यानंतर जामीन मिळत नाही, कारण खरा प्रयत्नच केला जात नाही। अनेकदा आरोपी जेलमध्ये वर्षानुवर्ष राहतो, कारण जामीनसाठी पैसे नाहीत किंवा फक्त फेक डॉक्युमेंट्समुळे केस गुंतते। खरा गुन्हेगार, ज्यांच्याकडे पैसे आहेत, लवकर जामीन मिळवतो आणि बाहेर फिरतो। केस लांबवण्याच्या टेक्निक्स। जामीन मिळाल्यानंतरही केस निकालापर्यंत लांबवतात। अपील, स्टे, अर्ज, डिले वगैरे वगैरे अशा टेक्निक्स असतात। साक्षीदारांना धमकावणे किंवा गायब करणे। आरोपी किंवा पीडित कुटुंब नेहमी तणावात राहते, म्हणून आणखी पैसे उकळले जातात। आता रिअल उदाहरणे आणि वास्तव बघा। भारतातील खऱ्या केसेस आणि रिपोर्ट्सवर आधारित माहिती देत आहे। अनेक शहरांमध्ये, महाराष्ट्र, बिहार, हे नेटवर्क मजबूत आहे। 2025 मध्ये तेहलका सारख्या मीडियाने बेल्स फॉर सेल अहवाल प्रकाशित केला, ज्यात फेक बेल माफियाचा खुलासा झाला। फेक गॅरंटर्स आणि मिडलमेन कोर्ट प्रक्रियेचा गैरफायदा घेतात। अनेक ठिकाणी पोलीस आणि वकील एकत्र काम करतात। फेक बेल गँग पकडले गेलेत, पण हे नेटवर्क पुन्हा उभा राहते। गरीब आरोपी जेलमध्ये सडतात, कारण जामीनसाठी पैसे नाहीत। खरा गुन्हेगार बाहेर आहे। सुप्रीम कोर्ट आणि हाय कोर्टने अनेकदा बेल प्रक्रियेत इरेग्युलरिटीजची नोंद घेतली आहे, जसे की मेकॅनिकल बेल ग्रांट्स, प्रोसिजरल लॅप्स, पण तरीही हे चालू असते। हे का धोकादायक आहे? हे फक्त पैशाचे नाही, तर न्याय व्यवस्थेवर विश्वास कमी करणारे आहे। निर्दोष व्यक्ती जेलमध्ये सडतो, तर खरा अपराधी बाहेर। गरीब लोकांना न्याय मिळत नाही, फक्त लुटले जाते। आता तुम्ही काय करू शकता? 1. कायद्याची मूलभूत माहिती घ्या।
CRPC, BNSSचे सेक्शन 436 आणि 439 वाचा. जामीनसाठी नेहमी विश्वासू रजिस्टर्ड वकील निवडा. बार कौन्सिलकडून व्हेरीफाय करा. दलाल किंवा फिक्सरला पैसे देऊ नका. त्यानंतर चौथं म्हणजे लीगल एड घ्या. सरकारची मोफत कायदेशीर मदत तहसीलदार स्तरावर उपलब्ध असते अशी मदत. अशा घटना घडल्या तर पोलीस कमिशनर किंवा IG ला तक्रार करा. हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात PIL किंवा रीट दाखल करा. सोशल मीडियावर मीडिया रिपोर्ट करा. अँटी करप्शन ब्युरो किंवा व्हिजिलन्सला रिपोर्ट. मित्रांनो, ही सिस्टीम बदलायची असेल तर जागरूकता हवी. लवकरच मी यावर आणखी व्हिडिओ आणणार आहे. रिअल केसेस, इंटरव्ह्यूज कसे वाचावे यावर सर्व माहिती देणार आहे. तुम्हाला हा विषय आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुमच्या आजूबाजूला अशी परिस्थिती पाहिली आहे का. शेअर करा जेणेकरून जास्त लोक जागरूक होतील. धन्यवाद. जय हिंद.